काय झालं बाळ आहे बघ चांगली बाळ आहे बघ काय बाळ ओढणारच ती बाई. हे तर किती चिटकलंय बाबा मामाला, दुसऱ्यांचे तोंड पण बघायला तयार नाहीये माहिती का ती. नमस्कार, कसेच सगळे मजेत ना? मजेत तरच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि जसं मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे की मी ज्ञानूकडे जाणार आहे. आणि मी खूप एक्साइटेड आहे. 10:30 वाजता माझे ट्रॅव्हल्स आहे, त्याच्यामुळे फक्त 10-15 मिनिटं किती बाकी आहेत? 10 ऑलरेडी त्याला नोटिफिकेशन आले. हां, सो आता आम्हाला पटकन निघायला पाहिजे. सुचल ओके. आणि एक गोष्ट, प्रवासामध्ये ना एक तर वास खूप असतो डेंजर, त्यामुळे मग थोडासा चांगला सेंट जर येत असेल ना तर बरं वाटतं. त्यामुळे मी हवाचा परफ्यूम यूज करणार आहे. आणि त्यानंतर आपण निघूया. पिकूची घाई सगळी येण्यासाठी. पप्पा येणार आहे पिकू वापस. हा चल किती आनंद झाला है ना. पप्पाला जाऊ वाटत नाही ना आपल्याला सोडून. बाय बाय. चला बाय, व्यवस्थित जा. आलो आम्ही आता. आम्ही पोहोचलो इकडे संभाजीनगरला है ना. पप्पा आले तो येतोय ना. बोल आता. मामा हॅपी बर्थडे मामा. बोल. मला हॅपी बर्थडे कर. तू हॉस्पिटल मधून आला? हो, हॅपी बर्थडे बोल ना मामाला. कुठे आलो आपण? अरे बापरे, कुठे आलो आपण? आठवते का तुला? हा, चला माऊकडे जाऊ. जायचं तर तुमच्याकडेच बघते दिवस. मन्या, मामाकडे कशी घुमते का एकदम? लगेच येते माझ्याकडे, ओळख पण नाही लागत त्याला. आता ओळखला तू मामाच आहे ना, ओळखचं काय? आता ज्ञानू आहे ना मावशी, तिच्याकडे कुठे जाते ती? तू मागचेच नाही का बाहेर घेऊन गेला होता तिला? ते तिच्या लक्षात राहिलं असं काय माहिती. पण ती घरी आला तू तेव्हा पण ती लगेच आली तुझ्याकडे. लगेच येऊन जाते. हा, थकली नाही का म्हणून तू प्रवास करून? तिच्याकडे बघून वाटते का ती थकली आहे म्हणून? हा, काही ना काही चालूच आहे. आणि ते एकच ड्युटी करतो पण थकून जातो. मुलांमध्ये जास्त एनर्जी असते, म्हणजे छोट्या मुलांमध्ये असं. मी तुला घ्यायला आल्यापासून बघतोय तिथे सेंट एकदम मस्त येतोय. कोणतं परफ्यूम? अरे ते नवीन ना विस्कॉन्टीचं वुमेन्स कलेक्शन आहे, क्वीन कलेक्शन. मस्त एकदम. अच्छा, मेन्स कलेक्शन आहे का त्यांचं? मला पण घेऊन या नेक्स्ट डे. मला वाटलंच होतं तुम्हाला विचारणार, म्हणून मी तुझ्यासाठी ना त्यांचं जे किंग कलेक्शन आहे ना ते पण घेऊन आले. हे बघ, हे का बर्थडे गिफ्ट आहे का मग माझं? नाही बर्थडे गिफ्ट मी तुला दुसरं पण देते. पण हे बघ, हे पण भारी आहे. सो तू यूज करून बघ, मस्त एकदम आवडेल तुला. थँक्यू. वेलकम. जसं मी हे विस्कॉन्टीचे परफ्यूम्स माझ्या भावाच्या बर्थडेला गिफ्ट केले, तसंच तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या बर्थडेला असेल, ॲनिव्हर्सरीला असेल किंवा अजून कुठलंही स्पेशल ओकेजन असेल तर त्याला गिफ्ट करू शकता. किंवा गिफ्ट देण्यासाठी ना अजिबात स्पेशल ओकेजनची गरज नाही. सो तुम्ही त्यांना कधीही गिफ्ट करू शकता आणि तो मोमेंट किंवा तो दिवस छान स्पेशल बनवू शकता. सो हे जे विस्कॉन्टीचे परफ्यूम्स आहेत तर त्याच्यामध्ये क्वीन कलेक्शन पण आहे आणि किंग कलेक्शन सुद्धा आहे, जेणेकरून मेल आणि फिमेल दोन्ही सुद्धा हे यूज करू शकतील. क्वीन कलेक्शनमध्ये 4 फ्रेग्रन्सेस आहे. फर्स्ट आहे क्वीन ऑफ हार्ट, जे तुमच्या रोमॅन्टिक इव्हिनिंग, ॲनिव्हर्सरी, डिनर डेट्स किंवा स्पेशल डेट्स आहेत तर ते अजून जास्त स्पेशल बनवतं. सेकंड आहे शुगर अँड स्पाइस, जो तुम्ही वीकेंड ब्रंचेस किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी यूज करू शकता किंवा डे टाईम इव्हेंटसाठी सुद्धा हे वापरू शकता. आणि थर्ड जो आहे तो आहे MVP, जे तुमच्या बिझनेस मीटिंग किंवा मग फॉर्मल इव्हेंट्स असतील तिथे खूप स्ट्रॉंग इम्प्रेशन पाडतं आणि खूपच छान स्मेल करतं. आणि लास्ट जो आहे तो आहे फॅशनिस्टा, जो तुम्ही रेड कार्पेट इव्हेंट्स किंवा ग्लॅमरस पार्टीसाठी सुद्धा यूज करू शकता.
तर हे जे क्वीन कलेक्शन मधले 4ही फ्रेग्रन्सेस आहेत तर ते तुमचं ओकेजन किंवा जो एक्सपिरियन्स आहे तर तो इन्हान्स करण्यासाठी हेल्प करणार आहेत आणि तुम्ही कुठल्याही ओकेजनसाठी हे यूज करू शकता. त्याचप्रमाणे ना किंग कलेक्शन मध्ये सुद्धा 4 प्रकारचे फ्रेग्रन्सेस. फर्स्ट आहे इम्पेरियल, जो तुम्ही फॉर्मल इव्हेंटसाठी यूज करू शकता. तो तुम्हाला खूप रिच आणि लक्झुरियस फील देतं, त्याचबरोबर आयडियल फॉर ग्रँड सेलिब्रेशन आणि इम्पॉर्टंट गॅदरिंग. सेकंड आहे ब्ल्यू ओशियन, जे तुम्ही ट्रॅव्हल किंवा आउटडोअर ॲक्टिव्हिटीसाठी यूज करू शकता, जो तुम्हाला थ्रू आउट द जर्नी आणि ॲडव्हेंचर खूप एनर्जाइज ठेवतं. थर्ड आहे MPV, जो तुम्ही बिझनेस मीटिंगसाठी यूज करू शकता आणि हा तुम्हाला कॉन्फिडन्स देतो तुमच्या प्रोफेशनल आणि फॉर्मल सिच्युएशनमध्ये सुद्धा. फोर्थ आणि लास्ट जो आहे तर तो आहे क्लब लेजंड, जो तुम्ही सोशल इव्हेंटसाठी यूज करू शकता. हा तुम्हाला प्रोव्हाइड करतं स्पिरिट ॲट सोशल गॅदरिंग्स अँड पार्टीज. हे जे विस्कॉन्टीचे फ्रेग्रन्सेस आहेत तर ते तुम्हाला छान फ्रेश तर फील करवणारच आहेत, त्याचबरोबर एक रिच फ्रेग्रन्स प्रोव्हाइड करतात थ्रू आउट द डे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये वापरलेल्या हाय क्वालिटी इन्ग्रेडियंट्समुळे ना तुम्ही ऑल डे हे वेअर करू शकता. याच्यामध्ये असलेल्या अँटी स्टेन टेक्नॉलॉजीमुळे हे तुमच्या कपड्यांवरती अजिबात डाग सोडत नाही आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे दिवसभर छान कॉन्फिडंटली वेअर करू शकता. हे जे विस्कॉन्टीचे परफ्यूम्स आहेत ना तर ते बॉडी स्प्रेपेक्षा ना जास्त वेळ राहतातच, त्याचबरोबर तुम्हाला छान रिच फ्रेग्रन्स प्रोव्हाइड करतात आणि जो नॅचरल अरोमा आहे तो टिकून राहिल्यामुळे ना ते जास्त वेळ राहतात आणि सोबतच लक्झुरियस फील देतात थ्रू आउट द डे. सो तुम्हाला सुद्धा इन केस हे फ्रेग्रन्सेस हवे असतील तर मी इथे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याचबरोबर तुम्ही जर माझा भक्ती 15 हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला 15% डिस्काउंट सुद्धा मिळेल. सो पटापट तुमची ऑर्डर बुक करा. हां तू उठ ग, चल उठ, येऊ दे बाळाला, चल उठ. तू माझ्याकडे ये, मी बाळाकडे देऊ बाळाला. तू माझ्याकडे चल, चल कोण आहे, कोण आहे तू इथून गंध तरी कसा गेलाय सगळा. हा गंध सगळं एकीकडे तुझ्याकडे बघत असेल, अजून नवीन माणसाकडे नाही बघत. काय झालं, काय झालं, बाळ आहे बघ, आपली बाळ आहे बघ, काय बाळ, बाळ ओढणारच ती बाळ आहे बाळ. तू घेते, तू तिला तू घेते का, तू घेते बाळाला, घेते का. मनू दीदी, ती काय म्हणेल माहिती का, मनू दीदी, ए मनू दीदी अशी म्हणून. हा ला नाही तोंडाला धरायचं तिथे, तोंड नाही, डोळे पकडते डायरेक्ट, नाकाने डोळे. चल माझे जा, तू आजीकडे जा, चल आजी, चल मी घेते, चल अनु दे इकडे झोन जा. चल तिला नका बाहेर ओढू. चला वाजले संध्याकाळचे 8 आणि आत्ता कुठे हा थोडासा फ्री झालाय बर्थडे बॉय. हॅलो, कुठे गेला होता, फ्रेंड्स सोबत? फ्रेंड्स इम्पॉर्टंट असं का, दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे का, बरोबर. फ्रेंड्स पण इम्पॉर्टंट आहेत आणि फॅमिली पण. आता खरं तर त्याला जायचं होतं हॉस्पिटलला, कारण त्याची नाईट शिफ्ट असते. सो 7ला वगैरे तो 7-8च्या दरम्यान जातो. पण तो म्हटला आता तुम्ही ठरवलंय केक कट हे करूयात तर आपण केक कट करू आणि त्याच्यानंतर मग मी जाईल. कारण मला सांगतात काय काय ज्ञानू बोलली की मस्त असतं. ज्ञानू बोलते तुम्ही हा शर्ट घाला तर टी शर्ट घाला, तर ते बोलते नाही. ऑलरेडी सगळेजण पप्पाला म्हणतात की पप्पा माझ्या भावासारखे दिसतात माहिती आहे का. आणि टी शर्ट घातल्यावर भैया म्हणतोय की नाही पप्पा टी शर्ट नका घालू, एखादा चांगला शर्ट घाला. चाललंय त्यांचं काहीतरी. तर काय कुठं होते मी, हां भैयाचं म्हणणं असं होतं की आता काही मी लहान नाही आहे की केक कट करायला वगैरे, त्याच्यामुळं नको तिथे कशाला रोज घाट घालायचा. पण म्हटलं नाही, आता दोन्ही पिल्लांसोबतचा आणि आम्ही दोघी पण आहेत असा आता खूप दिवसानंतरचा त्याचा बर्थडे असेल. सो आपण छोटंसं का होईना सेलिब्रेशन करूयात म्हटलं. मेमोरेबल. इकडे घेऊन बसतो का, इकडच्या मांडीवर एक जण. हे तर किती चिटकले बाबा मामाला, दुसऱ्यांचे तोंड पण बघायला तयार नाहीये माहिती का ती. म्हणू जा हॉस्पिटलला घेऊन जातो का तिला. काम वाढलंय आजकाल, तेवढीच हेल्प काम वाढत ती मस्त वाढवून ठेवेल माहिती का अजून तुझं काम. चला आई
चल दोन्ही बहिणी आणि शेवटी एकत्र आला तुम्ही दोघी वळा ना. नाही नाही मन तिला कधी वळली आणि तिला वळवळ पण मग का फोटो काढू दोघी बहिणी तीन एकत्र मुली. येत तिच्या वाढदिवसाला त्याच्या दोघी मग वळा. कोणाच्या म्हणण्यानुसार फायनल केलं पप्पानी टी शर्ट ज्ञानूच्या का भैयाच्या काही सोना दे द्या त्याला उशीर होतोय पप्पाचा थोडासा त्याच्या टायमिंगचा मान ठेवून पटपट पटपट गोष्टी आवरा चला मनूला जपू ना थोडं आई 2 दिवे नाही आहेत का ग छोटे छोटे असतील ना ए हळू भैया थांब जरा बोला नाही केलं का रे ए म्हणे हात नको घालू, थांब तुला पण ओवाळायचं तुला पण ओवाळ खाते तिला नको तिला नको तिला घेऊ का Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear भैया. Happy birthday to you. तिचं बघा ना तिचं ए तिला खाली ठेव ना भैया हात गळून आला असेल नको नको तिला नको हॅपी बर्थडे चला आता बस चला या सेल्फी घ्या ना हा मला नाही खाऊ घातलं मला नाही खाऊ घातलं पिल्ले आपल्या दोघींनाच ठेवलं तर आपल्या दोघींनाच नाही खाऊ. चला घाईघाईमध्ये छोटंसं सेलिब्रेशन झालं आणि आता भैया गेलाय हॉस्पिटलला कारण त्याला खूप फोनवर फोन हे असं चालू होतं. आज सुद्धा त्याच्या ड्युटीला काही सुट्टी नाही आहे. आज गणपती विसर्जन आहे तर बाहेर सुद्धा सगळा गोंधळ चालू आहे आणि आज आमचा दिवस कसा गेला काही कळलंच नाही कारण दोन्ही पिल्लांची मस्ती मजा हे सगळं चालू होतं आणि त्यात पहिल्यांदा तिला बघितलं म्हणून खरंच खूप छान वाटलं आणि शांत पण आहे खूप त्याच्यामुळं ना असं खूप असं शांतही बोलले आणि चालू झालं पण एवढी अशी काही किरकिरी नाही आहे किंवा रडत नाही त्यामुळं ज्ञानूला थोडासा आराम आहे. बाकी मग मनूची जी काही मस्ती आहे इकडं तिकडं फिरणं आहे कोणाकडं नाही जाणं ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत कारण ओळख नाही आहे तेवढी कोणाशी म्हणजे आता तिला जेव्हापासून कळायला लागलं ना तेव्हापासून ती कोणाकडं गेलीच नाही किंवा कोणाला बघितलं नाही आहे. फक्त ती भैयाकडं जाते आणि त्याच्यासोबत छान रमते खेळते पण त्याला नेमका वेळ नसतो. नाईट ड्युटी गेल्यामुळे तो सकाळी दिवसभर थकतो आणि मग त्याचा थोडा आरामही चाललेला असतो सो त्याला वेळ नाही मिळत अशा गोष्टी आहेत. सो चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते पुढच्या छानशा व्हिडिओज आहेत आपण भेटूयात तोपर्यंत बाय.